तर हॅलो गाईस, हा माझा पहिला व्लॉग आहे. सो माझ्या व्लॉगची सुरुवात केली आहे मी इंटरनॅशनल टूरपासून. आम्ही चाललोय चौघं वानरं थायलंडला. यात ही व्यक्तिमत्व ही ठाण्याच्या पुढे कधी गेली नाही. थायलंडला चालले बोट ही आणि ही व्यक्तिमत्व संगमनेरच्या पुढे. संगमनेर फिरण्यात जग फिरणं नाही. आणि सगळ्यात मोठे व्यक्तिमत्व इकडे आगरी किंग चिंचपाड्याच्या बाहेर नाही गेला. समुद्र इयत्ता 11वीला असताना पाहिजे. हँडल मध्ये चेंबला तो 11 नको दाखव. आपले बजेट ट्रिप नको दाखव. मी आलो एअरपोर्टला. व्हिडिओ चांगले येते. यश पहिल्यांदाच आलेला आहे. विमानतळ बघून एकदम हलून गेलाय. आपण गावठ्या बघा बस स्टँड वर काहीतरी आल्यानंतर असंच होतं. Coming first time in airport. Yes, this black guy. This black guy and this bullshit guy. इकडे इमिग्रेशनची प्रोसेस आहे, सो इकडे व्हिडिओ काढू शकत नाही. आणि जर तुम्ही FTIDTP नसेल केलं तर तुम्हाला तिकडून जावं लागतं. अदरवाईज जर केलं असेल तर तुम्ही गेट्सतून डायरेक्ट जाऊ शकतात विदाऊट इमिग्रेशन. जसं इथं पासपोर्ट अँड तिकीट स्कॅन करायचे असतात अँड देन हे गेट्स ओपन होऊन तुम्ही जाऊ शकतात. सो या गोष्टीला फक्त 1 वीक लागतात व्हेरिफिकेशन्सला. आत्ताच इमिग्रेशन झालं आहे, नेपाळी इमिग्रेशन आहे. त्यानंतर आता आम्ही आलो आहे इथं ड्युटी फ्रीला. हे घेणार तर काहीच नाही आहे, पण तरी बघताय. हा बघा काय घेतोय, स्मेल चेक करते. लेडीज येते. हा फक्त बघूच शकतो त्याच्यावर ना. लेडीज 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 परफ्यूमचा हा काय करतो मला माहित नव्हतं. लेडीज दाखवलंय तरी हा बोलतो मला माहित नव्हतं. त्याला न्यायचं कुठं आम्ही. आगरी किंग वेगळ्या टेन्शन मध्ये. बॉस थँक्यू. ओ ते काय काय We are going to Thailand. अखेर अखेर खूप साऱ्या प्रयत्नानंतर खूप सारे लोन घेतल्यानंतर इथं एकतर हे एक पेटी घुसणार रे. हो या व्यक्तिमत्वाने तर 1-2 गुंठा जागा विकली असेल. पावणे खर्च काढले त्याने करता पर्सनल. आम्ही आलो आहोत इथला. बोल, त्याचा बर्थडे आहे. शेवटचे 2-3 मेसेज करून घेतो. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear yaar. तुम्हीला कळला की आल्या प्लेन मध्ये हो गरम आहे का द्यायला. तुम्हीला कळलं मला असं कळ. He wants something. In English मित्रा. फक्त पानं वाचू नका. के काहीतरी ड्रिंक.
एवढंच आहे. विमान हलतंय खूप. सारखं आहे ना. Bye bye everyone. Bye. Take care and thank you so much for great service. Bye bye. आताच उतरला आम्ही. जस्ट लँडिंग झाली. इमिग्रेशन डन झालं. इमिग्रेशनला व्हिडिओ काढता येत नाही ना तर फाईन आहे. सो पण इमिग्रेशनला काही 10,000 बात वगैरे लागत नाही. ते लोक बोलतात की यूट्यूबला की 10,000 बात वगैरे लागतात. असं काही नाही. फक्त पासपोर्ट कंपल्सरी नाही. हां कंपल्सरी नाही. फक्त पासपोर्ट लागतो बस. बाकी ते बायोमेट्रिक वगैरे चेक करतात. तुम्ही जे ई सिम आहे ते इंडियामध्ये एअरपोर्टलाच मिळतात. तिकडेच घ्या. इकडे खूप महाग आहे. इकडे जवळपास 1,200 रुपये म्हणजे 500 बात वगैरे आहे. ते पण 5 दिवसासाठी. जर आपली टूर 6-7 दिवसाच्यापेक्षा जास्त असेल तर मी इंडियामध्ये घ्या. 700 रुपयामध्ये मिळतं आहे एअरपोर्टला आपल्या. ते बेटर पडेल. आणि त्यात ट्रू म्हणून आहे ट्रू 5G. खाली आलात 7 नंबरला. ते 8 नंबर गेटने बाहेर बस आहे. पण त्यासाठी इथून तिकीट्स घ्यावं लागतात पट्ट्यासाठी. तर तुम्ही बसने जात असाल तर अदरवाईज टॅक्सीज वगैरे आहे. इथे गव्हर्मेंट बसेस आहेत जे तुम्हाला पट्याला वगैरे सोडतील किंवा तुम्हाला जर टॅक्सी वगैरे पाहिजे असेल त्या पण इथे अवेलेबल. बसने आम्हाला इथे ड्रॉप केलं. त्यानंतर आम्ही टुकटुक घेऊन आम्ही हॉटेलला गेलो. कारण बस स्टँडपासून आमचं हॉटेल हे थोडंसं आतमध्ये होतं. तर अजून चेकिंग भेटली नाही आम्हाला. हॉटेलला 3 वाजता चेकिंग येतो. आम्ही जरा एक्सप्लोअर करतोय. काहीतरी खाऊन घेऊ बोललो. भूक लागली. पण गर्दीत नाही रे. काय आलं काय शोधत होता आपण. चल रेड बघू चल. सो आम्ही इथे 7-Elevenमध्ये आलो. जी थायलंडची रील जी फेमस झालेली ज्यूसची ते बनवतोय. सो इथे आम्ही सगळं घेतलं. जवळपास स्वस्त आहे. जास्त काही महाग नाही. 100 रुपयाच्या आसपास एक बनवून जातं. आणि टेस्ट पण याची ओके आहे. चांगली आहे. सो लंचसाठी आम्ही इंडियन रेस्टॉरंटला आलो. इथं इंडियन फूड थोडं कॉस्टली पडतं. ही जी थाळी आहे आम्हाला जवळ 300 बात म्हणजे 900 रुपयाला INRमध्ये पडली. सो आम्ही लंच केला. देन आम्ही रिटर्न बॅक हॉटेलला आलो. बिकॉज इथं चेकिंग जास्त दुपारी 2 ते 3 वाजता मिळतं. सो आता आम्ही रूमवर आलो. आता ही आमची रूम. आता आम्ही फ्रेशनअप वगैरे होऊ आणि आम्ही देन पटाया साईटसीइंगला जाऊ. सो आजच्या व्लॉगमध्ये इथेच आपण थांबू. नेक्स्ट व्लॉगमध्ये पटायाची साईटसीइंग बघूया. बाय.